माझं नाव कसं काय घेतलं? तुझा आणि त्याचा काय संबंध आहे? का त्यांनी माझं नाव घेतलं? आता तो हेच बोलला ना की हे सगळं तू करायला लावलंस, त्याला माझं नाव तू घ्यायला लावलंस. ऐकलंस ना? काय का माझ्या पाठीमागे हात धुवून लागलेस? का बदनाम करतेस मला? तू सदाशिवला कॉन्टॅक्ट कसा केला मला कळलं. माझा मूर्खपणा मला नीट लक्षात आलाय. त्या दिवशी नीलला फोन करतेस म्हणून तू माझा फोन घेतलास आणि त्यातनं त्याचा नंबर तू काढलास. गाफील राहिलो मी. त्याची शिक्षा भोगतोय. पण ऐश्वर्या एक मानायला पाहिजे, मी आणि सारंग त्याला भेटणार आहोत किंवा त्याला पकडून देणार आहोत हे तुला कसं कळलं ग? म्हणजे मी आई शप्पथ. भिंतींना कान असतात पण त्याचं नाव ऐश्वर्या असतंय नव्हतं माहिती मला. ऐश्वर्या, शेवटचं सांगतो तुला, या घरच्या लोकांच्या केसाला जरी धक्का लागला तर माझ्यासारखा वाईट माणूस शोधून सापडणार नाही. राजकुमार दादा, तुला ही अशी भाषा शोभत नाही. तू सुधारलास ना आता. आणि तू विसरला असशील तर तुला मी पुन्हा एकदा आठवण करून देते की आपण दोघे एकाच ग्रुपमध्ये होतो, आपली टीम होती. सगळी कामं आपण एकत्र करायचो, एकत्र प्लॅन्स करायचो आणि मग त्यातून जो फायदा होईल तो वाटून घ्यायचो. आठवतंय? पण तू दगा दिलास मला. आणि आता तर काय तू सुधारलायस. मला अद्दल घडवायच्या नादात तू परत चुकीच्या मार्गावर चाललायस. हे येतंय का लक्षात? मॉमना कसं वाटेल विचार कर. नाही म्हणजे तू आता तुझ्या फॅमिलीचा विचार केला पाहिजे. अमृता वहिनी आई होणार आहे, बाळ होणार आहे तुला, तू बाप होणार आहेस. त्यांचा विचार कर ना. नाहीतर काय पुन्हा एकदा तुझं या घरातलं अस्तित्व जरा धोक्यात येईल. परत एकदा घरातून बाहेर जावं लागेल ना आणि आता ते तुला परवडणार नाही. त्यामुळे चांगला विचार कर आणि चांगल्या मार्गावर जा. मला काम आहेत. शांत शांत. आपले गुरु काय म्हणतात? मूर्खांच्या तोंडी जो लागतो तो मूर्खच असतो. हा डाव तू जिंकलीस ऐश्वर्या.